मित्रांनो, तुम्ही सर्वांनी हेलिकॉप्टर खूप वेळा पाहिला असेल. जेव्हा तुम्ही हेलिकॉप्टर पाहिलात तेव्हा तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला का की हे हेलिकॉप्टर कसे उडते, ते उजवीकडे किंवा डावीकडे कसे वळते, हेलिकॉप्टर एका जागी स्थिर कसे राहते? आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. नमस्कार, मी पूनम गावण. मित्रांनो, हेलिकॉप्टर हे देखील एक विमान आहे जे वेगाने फिरणाऱ्या पात्यांच्या साहाय्याने उडते. विमानाप्रमाणे हेलिकॉप्टरला स्थिर पंख नसतात. हेलिकॉप्टरला फिरणारी पाती असतात ज्यामुळे ते उडते. हेलिकॉप्टर अशी अनेक कामे करू शकतात जी विमाने कधीही करू शकत नाहीत. कोणतीही वस्तू उडण्यासाठी तिला लिफ्टिंग फोर्सची आवश्यकता असते, जी तिला वर उचलते आणि वरच्या दिशेने ढकलते. बहुतेक विमानांमध्ये लिफ्ट निर्माण करण्यासाठी विंग्सचा वापर केला जातो. विंग्स बोर्लिंगच्या तत्वानुसार लिफ्ट निर्माण करतात. या तत्वानुसार जेव्हा कोणत्याही वस्तूचा वेग वाढतो तेव्हा तिच्या सभोवतालचा प्रेशर खाली जातो. जेव्हा हेलिकॉप्टर मधील पंखा फिरतो तेव्हा उचल शक्ती निर्माण होते. ही उचल शक्ती हेलिकॉप्टरला वरच्या दिशेने ढकलते. जसजसे पाते अधिक वेगाने फिरू लागते तशी उचल शक्ती वाढते आणि एक वेळ अशी येते जेव्हा ही उचल शक्ती गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीपेक्षा जास्त होते आणि त्याच वेळी हेलिकॉप्टर जमिनीवरून वर उडू लागते. जेव्हा हेलिकॉप्टरला खाली उतरायचे असते तेव्हा नेमके याच्या उलट घडते. हळूहळू पाते कमी वेगाने फिरू लागते. मग हेलिकॉप्टर संतुलितपणे खाली येऊ लागते आणि सहजपणे उतरते. पण तुमच्या लक्षात आले असेल की मुख्य रोटर व्यतिरिक्त हेलिकॉप्टरला मागे एक पंखा देखील असतो. तर त्याचे कार्य काय असते हे समजून घेऊया. या लहान पंख्याला टेल रोटर म्हणतात आणि यामुळे हेलिकॉप्टर हवेत स्थिर राहू शकते. जर हा पंखा नसता तर हेलिकॉप्टर हवेत गोल गोल फिरू लागले असते आणि खाली पडले असते. या पंख्याचा वेग वाढून किंवा कमी करून हेलिकॉप्टर उजवीकडे किंवा डावीकडे वळू शकते किंवा एका जागी गोल फिरू शकते किंवा चक्कर मारू शकते. पण आता अशी काही हेलिकॉप्टर देखील तयार केली गेली आहेत ज्यात टेल रोटरची आवश्यकता नसते. या हेलिकॉप्टरला कोएक्सियल विंग हेलिकॉप्टर म्हणतात. या प्रकारच्या हेलिकॉप्टरमध्ये एका मुख्य रोटरपेक्षा दोन मुख्य रोटर्स बसवलेले असतात आणि दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरतात, ज्यामुळे स्पिनिंग फोर्स बनत नाही आणि ज्यामुळे हेलिकॉप्टर टेल रोटर बिना संतुलितपणे हवेत उडतो. काही लोकांना प्रश्न पडतो की काही हेलिकॉप्टरमध्ये 2 पात्या असतात, काही मध्ये 3 असतात आणि काही हेलिकॉप्टरमध्ये 5 असतात. असे का असते? तर याचे सोपे उत्तर आहे की हे हेलिकॉप्टरच्या वजनावर आणि साईजवर अवलंबून असते. हेलिकॉप्टर जितके हलके असते तितक्या त्याला कमी पात्यांची आवश्यकता असेल, कारण त्याला उचलण्यासाठी जास्त शक्तीची गरज भासणार नाही. जर हेलिकॉप्टर खूप जड असेल तर त्याला अधिक पंखे, अधिक पात्यांची गरज असेल. हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टरमध्ये 2 पात्यांचा वापर केला जातो, जसं की रॉबिन्स R-222 हेलिकॉप्टर. जो हेलिकॉप्टर मध्यम वजनाच्या कॅटेगरीमध्ये येतो यामध्ये 3 विंगचा वापर केला जातो, जसं की हा ध्रुव हेलिकॉप्टर. जो हेलिकॉप्टर खूप जड असतो त्यामध्ये 5 ते 6 पंख म्हणजे पाती वापरली जातात, जसं की Mi-20 हेलिकॉप्टर. चला आता आपण जाणून घेऊया की हेलिकॉप्टर एका जागी स्थिर कसे राहते. हेलिकॉप्टर हे बाह्य शक्तीला संतुलित करून करतो. जेव्हा हेलिकॉप्टरचे ब्लेड फिरतात तेव्हा व्हर्टिकल लिफ्ट तयार होते आणि लिफ्टिंग फोर्स जेव्हा ग्रॅव्हिटल ऍक्शन फोर्सच्या बरोबरीने तयार होतो तेव्हा हेलिकॉप्टर हवेत तसे स्थिर होते. यावरून तुम्हाला कल्पना येऊ शकते की हेलिकॉप्टरचा विज्ञान किती गुंतागुंतीचा असतो. मित्रांनो, मी आशा करते की तुम्हाला माझा हाचा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि जर तुम्हाला माझा हाचा व्हिडिओ खूप आवडला असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.